राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राज और उद्धव ठाकरे की रैली को नौटंकी करार दिया। बावनकुले ने कहा कि आगामी मुंबई महानगर पालिका चुनाव को देखते हुए दोनों नेता सहानुभूति पाने का प्रयास कर रही हैं। 2022 में उद्धव ठाकरे ने राज्य में हिंदी को अनिवार्य किया था। यही नहीं, बावनकुले ने हिंदी सक्ति निर्णय को लेकर उद्धव को चुनौती भी दी। रैली में कांग्रेस के शामिल नहीं होने पर बावनकुले ने तंज कसा। उन्होंने कहा कि चुनाव के लिए बना ईडी गठबंधन अब समाप्त हो गया है। कोई अब कांग्रेस को नहीं पूछ रहा, इससे आज स्पष्ट हो गया है। पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तो महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे। ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। आणि 2022 मध्ये तुम्ही ठरवा, तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी। माझं चॅलेंज आहे, उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं। तुम्ही 2022 मध्ये हिंदी कंपल्सरी केली, तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा, आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की देवेंद्र फडणवीसजीने केलाय। काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल। काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे। उद्धवजीला वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही। उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले, त्यामुळे त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असं त्यांना स्वप्न पडतं आहे।